नमस्कार सर्वांना, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर इथे पाहू शकता, आज ना एवढं सारं दूध शिल्लक होतं. तरी सकाळी ना मुलांना दूध दिलं आणि बरंच सारं दूध शिल्लक राहिलं होतं. आता एवढ्या दुधाचं करायचं तरी काय, म्हणून ना आज सकाळीच मेनू ठरवून ठेवला. रात्री छोले भिजत घातले होते, आता बासुंदी करूया म्हणलं. बासुंदीच्या तयार लागली बरं का, कारण बासुंदी व्हायला अर्धा एक तास. जेवढं पातेल्यातलं दूध होतं ना तेवढं मुलांसाठी ठेवायचं होतं, कारण ते रतिबाचं दूध आहे आणि हे पॅकेजचं दूध आहे ना, तर याची बासुंदी बनवायची. 3 पॅकेज दूध आहे, म्हणजे काय कमी ना 1.5 लिटर दूध झालं. हे करताना माझ्याकडून थोडी चुकी झाली बरं का, कारण कढई मोठी घ्यायला पाहिजे होती, ते काय एवढं लक्षातच आलं नाही, कढई छोटी झाली. आता मी हे दूध ना नंतर ट्रान्सफर करून घेतलं. आता बासुंदी बनवायला ना 1 तास तरी जाणार होता, तोपर्यंत म्हणलं चला कुकर लावून घेऊया. आता छोले टाकून घेतले आणि झाकण लावलं आणि ठेवून दिलं गॅसवर. आता पुढच्या कामाच्या तयारीला लागले बरं का. इथं दूध उकळायला लागले बरं का इकडं. तर म्हटलं चला आता किचन गार्डनमध्ये जाऊया, झाडांना पाणी घालायचं. तर आमच्या इकडे ना नळाला पाणी 11:30 वाजता येतं, तर त्या टायमिंगमध्ये पाणी मारलं तरच, नाहीतर लगेच पाणी जातं. तर इथं पाईप जोडायचं काम चालू आहे. 4-5 दिवस झालं मी पाणी दिलं नव्हतं याला, तर ते आता थोडं थोडं सुकायला लागलं होतं. आता खरं सांगायचं तर ना, या किचन गार्डनमध्ये जर आलं का नाही, तर माघारी घरात जायचे आणि घरातलं काम करायची तर इच्छाच होत नाही, कारण एवढी हिरवळ झाली नाही इथं. आणि आपण जेवढं मनापासून काम करतो ना, तिथं आपलं मन रमून. आता इथं जरी काम चालू असलं ना माझं, तरी घरातही लक्ष द्यावं लागणार होतं, कारण घरात ना गॅसवर दूध ठेवून आले होते आणि कुकरही लावला होता. तर कुकरच्याही शिट्ट्या झाल्या होत्या बरं का भरपूर, आणि दुधालाही उकळा आला होता. दूध हलवून घेतलं बरं का, आणि वेलची बारीक करून घेतली इथं. तर आता इथं बघा तुम्ही, दूध जे आहे ना आपलं ते पूर्ण आटून गेलं या. आता थोडं साखरही टाकून घेतली त्यात आणि वेलची टाकून घेतली, झाली बासुंदी बनली. आता ड्रायफ्रूट ना नंतर टाकायचं फ्रीजमध्ये ठेवायच्या टायमिंगला. आता बासुंदी बनवायला ना जवळजवळ 1 तास तरी जातोच. आता मग तेवढ्यासाठी ना आपण किचनमध्ये 1 तास बसून तर राहू शकत नाही ना, तर इकडून तिकडून हे काम करत ते काम करत आपण बासुंदी हलवू शकतो. आणि इथं बघा आता मी एका भांड्यात काढून ठेवली. कसा वाटला आजचा जेवणाचा मेनू कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.